नमस्कार मित्रांनो, आज आपण झटपट बनवणारी रेसिपी बघणार आहोत. जिथे कधी भाजीला काही नसते त्यावेळेस आपण ही बेसन पिठाची भाजी, पोळीची भाजी बनवू शकतो. त्यासाठी काही जास्त साहित्य पण लागत नाही आणि ही झटपट बनते. जिथे काही नसल्यावर पटकन लवकरात लवकर बनण्यासाठी ही भाजी आहे. त्याच्यासाठी आपण इथे घेतलं आहे बेसन पीठ, थोडंसं मीठ, मिरची आणि हळद. यासाठी एवढं साहित्य लागतं. आता आपण बेसन पिठामध्ये थोडीशी मिरची, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मग याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला आपण थोड्या वेळ झाकून ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिटं झाकून. ही भाजी आपण चपाती बरोबर, भाताबरोबर आणि भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो. खूप टेस्टी लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. 5 मिनिटं होत आले. आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे, ज्यावर आपल्याला छोट्या छोट्या अशा मस्त पोळ्या काढायच्या, पातळ पातळ. आता तवा गरम झाला आहे, त्यावर आपण आता हे थोडं थोडं करून सोडून घेऊ. आणि असं हळूहळू पसरून घेऊ. छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं. आणि बाजूने सालला थोडंसं तेल टाकून घ्यायचं. बघा, हे असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित झालंय. दोन्ही साईडने चांगलं याला भाजून घ्यायचे. 4 ते 5 लोकांसाठी हे 4-5 असे धिरडे काढून घ्यायचे, छोटे छोटे मस्त असे. आपण आता 4 धिरडी बनवून घेतली आहे. आणि थोडं पीठ राहू द्यायचं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घ्यायचं. जे रस्सा आपण करणार आहे त्याचं थोडं घट्टपणा येतो हे पीठ टाकल्यावर. कुटाने अजून चवदार पण लागतं. ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही टाकू शकत, पण हे पीठ थोडं तरी ठेवायचं. आता त्याच तव्यावर मी लगेच ज्वारीची भाकरी बनवून घेतली आहे. एकीकडे भात पण केला आहे. दोन्ही मिळून त्या भाजीसोबत खूप छान लागते. एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा. आमचा चॅनल हा नवीन आहे, प्लीज त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ, नवीन नवीन रेसिपी. आता आपण याची रस्सा भाजी बनवणार आहोत. रस्सा हे थोडंसं जे ठेवलेलं होतं बेसन पिठाचं, त्याच्यामध्ये असं पाणी मिक्स करून घ्या. थोडं तेल ओतून घ्या. मोहरी टाकून घ्या. मोहरीला तडकायला लागलं की त्याच्यामध्ये आपला घरगुती बनवलेला असतो ना जो काळा मसाला, थोडीशी हळद, आता मोहरीला चांगला तडका आला आहे. तर आपण इथे थोडासा मसाला टाकून बारीक गॅसवर थोडासा असं परतून घेऊ. आणि जे पाणी आपण केलं आहे ना बेसन पिठाचं उरलेलं, त्याचं त्याच्यात टाकून देऊ. अजून पाणी लागणार आहे, टाकून घेऊ अजून. थोडीशी चवीनुसार मीठ टाका. याला 3 ते 4 मिनिटं चांगली उकळी येऊ द्या. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरनं उकळी आल्यानंतर. आता याला बघा बऱ्यापैकी उकळी यायला लागली आहे. आता चांगली उकळी आली की थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या, म्हणजे घट्टपणा पण चांगला येईल आणि चव पण चांगली लागते. थोडासा टाकायचा, 2-3 चमचे खूप झाला. थोडासा मध्यम गॅस करा आणि थोड्या वेळ उकळू द्या.
कारण की आपण ते जेव्हा ह्या दीड पोळ्या त्याच्यामध्ये सोडणार आहे ना त्यावेळेस ते लगेच बंद करायचं आहे आणि थोडी चांगली उकळी होऊ द्या त्याला. मध्यम गॅसवर ठेवल्यामुळे बघा आता त्याला थोडी हळूहळू तरी यायला लागली आहे. आता याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. मी तुकडे करते 2 मिनटं. हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायची आहे आणि ती त्या पाण्यामध्ये उकळत्या भाजीमध्ये अशी सोडून द्यायची. थोडा फास्ट गॅस करणं, एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस लगेच बंद करायचा, म्हणजे जशीच तशी राहते त्याच्यामध्ये. ते तयार आहे आपली गरमागरम भाजी खाण्यासाठी. नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि लगेच बनते, खूप वेळ पण लागत नाही त्यासाठी. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.